जय महाराष्ट्र। मी आपला DN साबळे परत आज आपण परत सेम कॉम्प्लेक्सला माझेवाडा लोकेशनलाच आहोत। ठाणा स्टेशनपासून 3-3.5 किलोमीटर अंतरावरती हे लोढा क्राउन नावाचं प्रोजेक्ट आहे, जे रेडी टू मूव्ह आहे। रिसेल पण फ्लॅट अवेलेबल आहे। 510चा कार्पेट हा फ्लॅट असणार आहे, 510 आणि 2 BHK फ्लॅट असणार आहे। ॲक्च्युली हे फ्लॅट बनवतानाच ना ॲडजस्टमेंट फ्लॅट्स आहेत, ज्यांना बजेट ॲडजस्ट होत नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या म्हणून हे फ्लॅट्स बनवले गेले आहेत। ह्या फ्लॅटमध्ये ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरपासनं टॉप जो आहे 23 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ठाणा स्टेशनपासून अगेन ते 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरतीच आहे। सगळ्या अमेनिटीज ह्या फ्लॅटमध्ये आहेत। हा फक्त ज्यांना बजेट ॲडजस्ट करायचे, लोकेशन ॲडजस्ट करायचे, त्या लोकांसाठी हे फ्लॅट्स नक्की चांगले असणार आहे। प्रशस्त असा जो हॉलची साईज जर बघितली 2-2-4, 2-6-2-8, 2-10, 2-12, 2-14, 16 आणि 2-18। ॲक्च्युली हा फ्लॅट आहे ना 18 फूट लांबीचा आहे। ह्याच्यामध्येच किचनचं ॲडजस्टमेंट केलेलं आहे, जिथे त्या ओपन किचन तुम्ही जरी म्हटलं तरी चालेल, तर ओपन किचन कन्सेप्ट म्हटलं तरी चालेल। सो 18 फूट याची लांबी आहे, अधिक याची जी रुंदी आहे 2-2-4, 2-6, 2-8, 2-10, 10 फूट रुंदीचा हा हॉल अधिक किचन ह्या त्याच्या ऍडजस्टमेंट असणार आहे। आणि जेव्हा एका साईडला आपण गेलो तर इकडे त्यांनी मास्टर बेडरूमची सुविधा दिली आहे, जे मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला प्रॉपर मास्टर बेडरूम आहे। त्याच्यात पण जर साईज बघितली तर 2-2-4, 2-6, 2-8, 2-10 ते 12 फुटाचा जवळजवळ तुमचं रुंदी आहे आणि लांबी आहे सॉरी, आणि रुंदी पण 2-2-4, 2-6, 2-8, 2-10 फूट आहे। आणि त्याच्यात त्यांनी वॉशरूम आणि सगळं एकत्रच आहे। तर बघितलं तुम्ही तर इकडे ह्या तुमचं हे वॉशरूमच्या साईडला अधिक इकडे आंघोळीची जागा ही ह्या साईडला मोठे असे गिझर वगैरे सगळं फिटिंग करून दिलेली आहे। तर त्यानंतर जेव्हा आपण परत बेडरूम मध्ये आल्यानंतर जर बघितलं तर ह्या वॉर्डरोबचा स्पेसही त्यांनी दिलेला आहे। मला असं वाटतं की हा समृद्धी महामार्गापासून पण जवळच आहे आणि ठाणा स्टेशन पासून पण जवळ आहे। जर एखाद्याचं ठाण्यामध्ये लोकेशनला काम आहे, इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने म्हणा, किंवा मग बजेट ॲडजस्ट करायचं म्हणून म्हणा, किंवा मग ठाणा स्टेशनला जाणं येणं आहे म्हणून म्हणा, किंवा मुंबईला जाणं येणं आहे, म्हणजे इथे तुम्ही डायरेक्ट जो नाशिक टू मुंबई हायवे आहे त्याला कनेक्टेड हे सगळं कॉम्प्लेक्स आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जायला बघितलं जवळच आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, मंदिर ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेतच। 1 BHK जसा दाखवला तसा 2 BHK पण आहे। तर ह्या साईडला परत तुमचं दुसरं बेडरूम आणि दुसऱ्या बेडरूमच्या साईडला त्याचं बाथरूम, जिथे वॉशरूमसाठी तुम्ही टॉयलेट वगैरे यूज करू शकता। आणि लगेच इमिडिएटली जर बघितलं तर तुमचं वॉशिंग मशीनसाठी पॉईंट दिलेला आहे। आणि मग ज्यावेळेला वॉशिंग मशीनचा पॉईंट संपेल त्याच्यानंतर तुम्ही परत सेकंड बेडरूम मध्ये आला। दोन्ही बेडरूम तुमचे मास्टर आहेत, दोन्ही पण बेडरूम मास्टर्स आहेत। त्याच्यामुळे फक्त जो तुम्हाला ऍडजस्टमेंट आहे ती किचनची ऍडजस्टमेंट आहे, ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं। पण पैसे ऍडजस्ट करायचे तर किचन पण आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं। थोडं लोकेशन वाईज जर बघितलं त्या हिशोबाने फ्लॅट आहे। तर ह्याचं बेडरूमची साईज पण बघितलं तर 2-2-4, 2-6, 2-8, 2-10, 10 फूट असं, 10 फूट असं अधिक तुम्हाला इथे वॉर्डरोबसाठी पण स्पेस दिलेला आहे। ऍक्च्युली हे जे फ्लॅट आहेत ना हे थोडेसे चांगल्या लोकेशनला आणि बजेट ऍडजस्ट करणाऱ्यांसाठीच लोढा क्राउन बनलेला आहे। त्याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK, रेडी टू मूव्ह, रिसेल आणि मंदिर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। पण याच्यात मेन हे बजेट फ्लॅट म्हटलं तरी चालेल, म्हणजे ज्यांना बजेट ऍडजस्ट करायचं त्यासाठीच हे फ्लॅट बनवलेले आहेत। तर ह्या फ्लॅटची जी किंमत आहे साधारणतः तुम्हाला 85 ते 90 पर्यंत हे घर मिळून जाते। आणि जर तुम्हाला हे फ्लॅट आवडले तर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्याकडे हे घरं उपलब्ध आहेत। हे रिसेलमध्ये पण आहेत, अधिक रेडीमध्ये पण आहेत, आणि यूज पण आहेत, यूज पण आहेत। आता उद्या आपण काही घोडबंदरचे पण कमी बजेटचे फ्लॅट्स पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तुमचे जे आमच्याकडे नंबर येणार आहेत, आम्ही याचा चुकीचा वापर कोणत्याही होणार नाही किंवा थर्ड पार्टीला तुमचे नंबर्स आम्ही देणार नाही। तर तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा। सिक्युरिटीची काळजी आम्ही परिपूर्णरित्या घेत असतो। आणि ह्या व्हिडिओमध्ये किंवा आमच्या YouTube चॅनलवरती तुम्हाला अजून काही चुकीच्या गोष्टी दिसत असतील, तुम्हाला वाटते ह्या गोष्टीमध्ये तुम्ही सुधार केला पाहिजे, अशा तुम्ही गोष्टी आम्हाला सांगत राहा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही अजून रोज नवीन घरं तुमच्या समोर आणून ठेवत जाऊ। आम्हाला हा लीड काढायची आणि तुम्ही घर आमच्याकडनं घेतलंच पाहिजे अशी नक्कीच काही गरज नाहीये। पण तुमच्यापर्यंत चांगली माहिती माझ्याकडनं कशी जाईल, ठाण्यातल्या छोट्या ठाण्यातल्या बजेट फ्लॅट, चांगले फ्लॅट, छोटे फ्लॅट, मोठे फ्लॅट
त्यातनं जर तुम्हाला घ्यायची गरज पडली तर तुम्ही ते घेऊ शकता. मला असं वाटतं मी थांबतो. परत आपण उद्या काही कमी बजेटचे फ्लॅट टाकणार आहे, ते तुम्ही नक्की बघा आणि ते बघण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना पण याची माहिती देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.